रात्रीची संधी साधून शहरातील विविध परिसरातील घरे फोडणाऱ्या 4 चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली। त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या रकमेपैकी 62,000ची रोकड आणि 96 ग्राम सोना चांदीचे दागिने जप्त करण्यात यश मिळवले। सिद्धू शामराम काळे वय 39 राहणार चिंचोळी MIDC तालुका मोहोळ, बजरंग नागनाथ चव्हाण वय 29 राहणार जत जिल्हा सांगली, नरसिंह नागप्पा बलारी वय 31 जत जिल्हा सांगली, सचिन दामोदर सावंत वय 35 राहणार बनाळी तालुका जत सध्या राहणार सांगोला अशी अटक केलेल्या अट्टल चोरट्यांची नावे आहेत। दरम्यान फौजदार अल्फा शेख व त्यांच्या पथकास आरोपी रूपाभवानी मंदिराच्या परिसरात येत असल्याची माहिती खबरीकडून प्राप्त झाली। खबरीच्या माहितीनुसार 11 मार्च नमूद चौघांना ताब्यात घेऊन चौकशी केली। यात आरोपी सिद्धू व बजरंग यांनी त्यांच्या अन्य 3 साथीदारांच्या मदतीने फेब्रुवारी महिन्यात रात्रीच्या वेळी पोशम्मा मंदिराजवळ धनलक्ष्मी नगर येथील घर फोडून चोरी केल्याची कबुली दिली। शिवाय दागिने सोनार सचिन सावंत यास विक्री केल्याचे सांगितले। यावरून चौघांना अटक करण्यात आली। ही कामगिरी पोलीस आयुक्त यमराज कुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, फौजदार अल्फा शेख, पोलीस अंमलदार बापू साठे, वसीम शेख, सुभाष मुंडे, सैपन सय्यद, राजकुमार पवार, विनोद राजपूत, इम्रान शेख, उमेश पवार, सतीश काटे, बाळासाहेब काळे यांनी केली।